काही का? वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये है हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. प्रणव सर हैप्पी बर्थडे टू यू. हॅलो प्रणव. आणि प्रणव म्हटलं ना तर आमच्या शतायुषीचा बॅकबोन आहे. काही जरी झालं टेक्निकली तर आम्हाला उपरीत प्रणव लई मदत करतोय. कारण काहीच येत नाही, मोबाईल मधलं पण आम्हाला कळत नाही. काही जरा जरी झालं प्रणव सकाळपर्यंत वाट बघतो आम्ही की हा आल्याशिवाय काहीच आमचा पत्ता हालत नाही. कन्सिस्टन्सी म्हणाल तर पद्मजा मॅडमच्या नंतर प्रणवची कन्सिस्टन्सी पण तसंच असते. एकदम मस्त छोटा आहे लई, त्यामुळं तरी पण भारी डिवोशन स्वतःवर काम करायला लागलाय. कंटिन्यू प्रणव. नाव पहिल्यांदा बहुतेक मला वाटायला लागले सगळेजण तुला ऐकणार आहेत. वेलकम. वेलकमच करा. एकदम वेलकम ब्रिलियंट म्हणजे शतायुषी मध्ये एकदम वेलकम करायला पाहिजे त्यांचा. नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. माझं नाव प्रणव पोळ. मी हुपरीहून आहे. मी 5 वर्ष झाले इथं शतायुषी क्लबचा एक मेंबर आहे. मी 5 वर्ष झालं शतायुषी क्लबचा मेंबर आहे. मी जॉईन करण्याचं मूळ कारण हे वेट लॉस कधीच नव्हतं. मूळ कारण होतं की म्हणजे मला स्वतःवरती काम करायचं होतं. एक स्वतःला लाईफस्टाईल घडवायची होती. चांगल्या लाईफस्टाईल मध्ये मला घडवायचं होतं स्वतःला. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणू शकता वेट लॉस पण झाला. स्वतःचा माइंडसेट एक चांगला बिल्ड झाला. इथं रोज क्लबवर येण्याचा फायदा झाला. म्हणजे चांगल्या लोकांशी कनेक्शन झालं. गाठ सर, गाठ मॅडम आणि इतर लोक जे क्लबवर येतात त्यांच्यासोबत कनेक्शन चांगले झाले. आणि एक खरोखर फॅमिली म्हणजे शतायुषी फॅमिली म्हणजे फॅमिली इकडे तयार झाली माझी. घरापासून लांब म्हणू शकताय किंवा घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर अजून एक माझं कुटुंब तयार झाल्यासारखं झालं. तर ह्या म्हणजे माझ्यामध्ये घडलेल्या बदलासाठी मी शतायुषी फॅमिलीचा सदैव ऋणी राहीन. धन्यवाद. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सुद्धा सर्वांना धन्यवाद. थँक्यू. प्रणव कितवा वाढदिवस आहे तुझा?